श्रीराम तेली। मी इथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये टेक्निशियन म्हणून काम करतो। मागच्या आठवड्यात आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्द उच्चारण्यात आला होता। त्याच्याबद्दल आम्ही हे करत होतो की विचारणा करायला गेलेलो त्यांना आम्ही विचारणा करायला गेलेलो, तर त्यांनी आम्हाला काही मारामारी झाली नाही, काय नाही, पण व्यवस्थापनाने आम्हाला डायरेक्ट कामावरून काढून टाकलं। माझ्याबरोबर 3 जण आहेत, चौघांना आम्हाला डायरेक्ट कामावरून काढून टाकलंय। आता आम्ही 2 दिवस झाले इथे बसलोय, पण मॅनेजमेंट आम्हाला विचारलं येत नाही की काय झालंय म्हणून। म्हणजे एवढी वर्ष आम्ही इथे कामं करून आम्हाला कोण काय म्हणजे किंमतच देत नाहीत, इथे गेटच्या आतमध्ये जायला देत नाहीत। काय करायचं आम्ही? आमच्या सोबत आता गजानन पाटील म्हणून आहेत, हे हार्ट पेशंट आहेत, यांची 2 वेळा अँजिओग्राफी झालेली आहे, त्यांचं आता मेडिसिन पण बंद करून टाकलंय। म्हणजे आम्ही कोणाला दाद कोणाला मागायची आहे? माझं मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना एकच विनंती आहे, आमची तुम्ही दखल घेतली पाहिजे, कारण हे व्यवस्थापन कोणाला ऐकतच नाही। जय महाराष्ट्र। माझं नाव सोनाली निलेश गोटे आहे। माझ्या मिस्टरांचं नाव निलेश मधुकर गोटे आहे। वरिष्ठ नेते जे आहेत ना, ह्यांनी अपशब्द वापरल्यामुळे हे काही माणसं विचारायला गेलेले, तर विचारायला गेल्यावरती ह्यांना डायरेक्ट चार्जशीट दिली आणि काही माणसांना सस्पेंड करून घरी पर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही का? म्हणजे जे सस्पेंड झालेत माणसं ती नोकरीवर चढत नाही आणि आमची जी दिलेली चार्जशीट वगैरे हे लोक मागे घेत नाहीत। काही म्हणजे न सांगताना डायरेक्ट करून टाकलं, चार्जशीट घरी पाठवल्या, वॉर्निंग दिली, म्हणजे बोलवून वगैरे बोललं पाहिजे होतं, तर तसं काहीच केलं नाहीये। आणि असं काही न करताना जर ह्यांनी काहीच आम्हाला सपोर्ट केला नाही तर आम्ही असंच राहणार ना, आणि जर नाही काही केलं तर आम्ही आत्महत्याच करणार, मग पर्यायच नाही आमच्याकडे। माझं नाव संतोष हरिभोट। आम्ही कालपासून या ठिकाणी खाली बसलेलो आहे, तरी पण आम्हाला विचारपूस करण्यासाठी मॅनेजमेंटचा एकही माणूस आलेला नाहीये। आम्ही फक्त आमच्या वरिष्ठ नेत्यावर ह्या लोकांनी जेव्हा अपशब्द वापरला ती विचारणा करण्यासाठी फक्त आम्ही एमओटीमध्ये गेलेलो, पण तेव्हा या लोकांनी आम्हाला समंजस न देता, चौकशी न करता डायरेक्ट चार्जशीट दिल्या। काही लोकांना त्यांनी सस्पेंड केलं। कमीत कमी विचारायला पाहिजे की बाबा नेमकं खाली का बसले, किंवा त्यांनी येऊन विचारपूस करायला पाहिजे। आता या ठिकाणी हा जो व्यक्ती बसलाय त्याचे 2 वेळा एंजिओग्राफी झाली आहे, त्यांच्या मेडिसिन सुद्धा या लोकांनी, तर असे सगळं चालू असताना या लोकांना कमीत कमी एवढी तरी लाज वाटली पाहिजे की या व्यक्तींनी आपल्या हॉस्पिटलला 35 वर्ष दिली आणि त्या 35 वर्ष दिली त्याची सुद्धा त्या लोकांनी जाणीव ठेवलेली नाहीये। अशा व्यवस्थापनेचा आम्ही सगळे निषेध व्यक्त करतो आणि मी आपले माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना एवढीच विनंती करतो की आम्हाला त्यांनी न्याय मिळवून द्यावा। धन्यवाद। नमस्कार, मी वृषाली फेरमोडे सदर व्यवस्थापनात गेली 25 वर्ष कार्यरत आहे। ह्या प्रकरण जे झालं ते अत्यंत चुकीचं वळण घेतंय सध्या, कारण की जे काही झालेलं, ज्या माणसाने सुरुवात केली त्या माणसाला याच्या गोष्टीचा जाब न विचारता सदर व्यवस्थापनाने 9 जणांना लेटर इश्यू केले गेलेत आणि त्यापैकी 4 जणांना हे सस्पेन्शन लेटर आहे, जेव्हा की कुठल्याही गोष्टीची घटनात्मक कधी चौकशी व्हायला पाहिजे असते, शो कॉज द्यायला हवं असतं आणि त्याच्यानंतर काहीतरी कारवाई केली पाहिजे असते। तसं न करता ज्या माणसाने शांतताभंग केले त्यालाही न विचारता फक्त एका ठराविक गटाला टार्गेट करून जे काही माहोल क्रिएट केले आणि जे त्यांनी ऍक्शन घेतले ती खरंच चुकीची आहे। त्या गोष्टीचा आम्ही कामगार म्हणून हा निषेध व्यक्त करतो या ठिकाणी। आमची भूमिका काय राहील आता या गोष्टीवरती आमचे सर्व किरण पावसकर साहेब काय करतील त्याच्यावर आम्ही सर्वजण अवलंबून आहोत। आम्हाला त्यांच्यावर खूप विश्वास आहे, ते जे निर्णय सांगतील, ते जे सांगतील दिशा, त्या दिशेने आम्ही जाण्यासाठी आम्ही तयार आहोत।